मित्रांनो, पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता बापूसाहेब हे वेषांतर करून डॉक्टर देवयानी यांच्या हॉस्पिटलमध्ये येतात। तेथे असणाऱ्या नर्स म्हणतात, अहो काका, तुम्ही असं अचानक ह्या रूममध्ये कसे आलात? तेव्हा बापूसाहेब लगेच ॲक्टिंग करू लागतात आणि म्हणतात, डॉक्टर देवयानी सदावर्ते कुठे आहेत? त्यावरती नर्स विचारते की तुम्ही अपॉइंटमेंट घेतली आहे का? ती बापूसाहेब म्हणतात, हो, अपॉइंटमेंट घेतली आहे मी। अहो, माझ्या मुलीचं नशीब खरंच खूप वाईट आहे, तिच्यावर उपचार करण्यासाठी म्हणून त्या इकडे घेऊन आल्या होत्या। मग डॉक्टर देवयानी सदावर्ते आता कुठे आहेत? ते माझ्या मुलीसाठी 8 किलोमीटर चालत आलो आहे। तेव्हा डॉक्टर देवयानी सदावर्ते ह्या सकाळीच इथून आउट ऑफ पुणे गेल्या आहेत असं आता ती नर्स म्हणते। तर आता बापूसाहेब रडण्याची ॲक्टिंग करतात आणि म्हणतात, आता कशी भेटणार माझी मुलगी मला? मी किती लांबून चालत आलोय। त्यावरती आता नर्सला वाईट वाटतं, ती विचारते, तुमच्या मुलीचं नाव काय आहे? तेव्हा बापूसाहेब म्हणतात, माझ्या मुलीचं नाव पिंकी आहे। अहो, ते कल्याणगड का कुठे गेली होती ट्रेकिंगला, तेव्हा ती तेथे पडली, तिचा ॲक्सिडेंट झाला आणि तिचा चेहरा फार विद्रूप झाला होता। त्यावरती नर्स म्हणते, आता आलं माझ्या लक्षात, अहो त्यांचा चेहरा खरंच फार विद्रूप झाला होता। डॉक्टर देवयानी मॅडम इकडे त्यांना घेऊन आल्या होत्या, मग त्यांना नवीन चेहरासुद्धा दिलाय असं म्हणून ती त्या आता बापूसाहेबांना बाहेर थांबायला सांगते। तेव्हा बापूसाहेबांच्या पायाखालची जमीनच सरकते की पिंकी जिवंत आहे आणि तिला नवी ओळख मिळाली आहे, नवा चेहरा मिळाला आहे। त्यानंतर बापूसाहेब पुन्हा नर्सला विचारतात की नक्की त्या कुठे गेल्या आहेत आउट ऑफ पुणे? आता मॅमला एकदा फोनवर बोलताना मी साताऱ्यामध्ये आडगावात गेले आहेत। तेव्हा बापूसाहेबांना आता दुसरा धक्का बसतो। तर आता दुसरीकडे सुशीला आणि मिताली या दोघीही हॉलमध्ये बसलेले असतात। चित्राही त्यांच्या सोबतीला असते। तेव्हा मिताली आता रडते आणि म्हणते, सासूबाई, मी आणलेल्या दोन्हीही टी-शर्टचा तिने कचरा करून टाकलाय। तेव्हा सुशीला म्हणते, ह्या मुलीचं काय करावं ना मला कळतच नाही, पण मिताली ती बॅग तर तूच घरात आणली आहे। तेवढ्यातच आता पिंकी तेथे येते आणि म्हणते, सासूबाई, तुमने पुकारा और हम चले आए। तेव्हा आता सुशीला खूपच चिडते आणि म्हणते, बस कर तुझं नाटक, तुला लाज लज्जा शरम काही आहे की नाही? कारण मितालीने युवराजसाठी टी-शर्ट आणले होते, तू काय केलं त्याचं? फाडून टाकलीस ती टी-शर्ट। तेव्हा पिंकी म्हणते, खराब केली आणि कापून टाकलं? अहो, असं मी काही केलं नाही, ते किमतीचं लेबल होतं ना, मी ते कापायला गेले आणि माझा अंदाजच चुकला आणि अंदाज चुकल्यानंतर ते शर्ट कसं कापलं गेलं ते माझंच मला समजलं नाही। तेव्हा असं म्हणून ती मितालीला विचारते, मी रफू करून देऊ का? त्यावर असं मस्त कार्टूनचं चित्र देखील लावते। त्यावरती मिताली म्हणते, बस झाली तुझी कार्टूनगिरी, मला ह्या इम्पॉर्टंट टी-शर्टची आता कार्टूनगिरी करायची नाहीये, माती करायची नाहीये। तर आता दुसऱ्या टी-शर्टवर तू मुद्दामून चहा का सांडवलास असं मिताली रागात विचारते। तर पिंकी आता पुन्हा नेहमीसारखी उडवाउडवीची उत्तरं तिला देत तिला गोंधळूनच टाकते की तुम्हीच ते टी-शर्ट इकडे बेडवर असे पसरवून ठेवले, मी चहा घेऊन गेले आणि त्यावर चहा चुकून सांडला, मग काय करायचं? चित्रा म्हणते, आईसाहेब, तुम्ही पाहिलंच असेल कशी चुरूचुरू बोलते ही मुलगी, हिला वाटतं की ही एकटी शहाणी आहे आणि आपण सगळे मूर्ख आहोत। तर आता तुम्हीच तुम्हाला मूर्ख म्हणाल्यावर आपण तरी काय करणार असं पिंकी आता उत्तर देते। तेव्हा चित्रा म्हणते, मला मूर्ख म्हणतेस का तू? असं म्हणून चित्रा डायरेक्ट तिच्याबरोबर भांडायलाच लागते। तेव्हा सुशीला म्हणते, चित्रे जरा गप्प बस असं म्हणून ती पिंकीला विचारते, काय ग, एवढे महागडे टी-शर्ट माझ्या मितालीने युवराजसाठी घेतले होते आणि तू ते खराब करून टाकलेस, तुझा बाप भरून देणार का ते? तेवढ्यातच आता युवराज तेथे येतो आणि म्हणतोय, मी कसा दिसतोय असं म्हणून तो स्टाईलमध्ये अगदी उभा राहतो। त्याने आता तिने घेतलेलं ते टी-शर्ट तो घालून आलेला असतो। तेव्हा आता मिताली तोंडालाच हात लावते आणि आश्चर्याने विचारते, खरंच मी आणलेलं टी-शर्ट तू घातलंस? तेव्हा तो म्हणतो की हो, तुझ्यासाठी काही पण। तर आता मिताली पुढे होते आणि म्हणते, बापरे, तू किती हँडसम दिसतोस असं म्हणून ती लगेच युवराजला मिठी मारते। तेव्हा पिंकीला आता खूप राग येतो। तर चित्रा लाजत असते, सुशीला आपली कौतुकाने दोघांकडे पाहत राहते। तर आता चित्रा खूप लाजत असते, ते पाहून सुशीला म्हणते की काय ग, तुला काय झालं लाजायला? तर आता चित्रा म्हणते, माझी कशी हिंमतच झाली नाही आजपर्यंत तुमच्यासमोर माझ्या नवऱ्याला मिठी मारायची। ही मिताली ना खरंच खूप ॲडव्हान्स आहे, तिच्याकडून मला खूप शिकायला मिळेल। सुशीला म्हणते, गप्प बसतेस का जरा तू? तर आता सुशीला त्या दोघांकडे पाहते आणि पुढे जागेच खोकला येण्याचं नाटक करत तिला म्हणते, आपल्या इथे अशी संस्कृती नाहीये सर्वांसमोर नवऱ्याला मिठी मारणं। तर मिताली म्हणते, USA मध्ये हक करणं हे खूप नॉर्मल असतं।
तर सुशीला म्हणते पण आपल्याकडे नसतं असं. तेव्हा आता मिताली युवराजकडे पाहते आणि त्याला म्हणते जरा राईटला वळ, जरा लेफ्टला वळ असं म्हणून ती त्याला गोल गोल फिरवत असते. आता पिंकीला खूप राग येतो. ती म्हणते धनी पाहिलं का, लग्न नाही झालं तरी तुमच्या तालावरती तुम्हाला नाचवायला निघाली आणि तुम्ही लागले तिच्याबरोबर लग्न करायला. तर आता मिताली जशी म्हणेल तसं युवराज फिरत असतो. ते पाहून आता पिंकीला खूप राग येतो. तर आता इकडे चित्रा म्हणते काय ग मिताली, तुमच्यामध्ये होणाऱ्या नवऱ्याला असं गरगर फिरवतात का? ती चित्रा म्हणते तसं नाही येते, वेगवेगळ्या अँगलमध्ये काही चेंजेस करायचे असतील आणि युवी कसा दिसतो ना ते पाहत होते. आता मला असं वाटतंय की युवीची ही हेअरस्टाईल आहे ना ती बदलूनच टाकावी. तर आता पिंकी मनातल्या मनात विचार करते की तिने धनींच्या एका केसाला जरी धक्का लावला ना हिच्याकडे तर मी बघूनच घेईल असं म्हणून आता ती खूपच चिडते. तर युवराज म्हणतो काय म्हणताय मिताली की माझी हेअरस्टाईल चेंज करायची का? अहो पण ही हेअरस्टाईल माझ्या कारभारणीला खरंच खूप आवडायची. आता त्या इथे नाहीत ना, मग तुम्ही म्हणाल तेच करू आपण. तेव्हा आता पिंकीला खूप राग येतो. ती जोरात असं ओरडते. तर युवराज तिच्याकडे पाहतच राहतो. तर पिंकी आता खोकला येण्याचं नाटक करते. सुशीला रागातच म्हणते चित्रे हिच्या नरड्यामध्ये पाणी ओता जरा. तर आता माझा घसा खराब झालाय असं रागातच युवराजकडे पाहत पिंकी म्हणते. तर आता युवराज म्हणतो की मित तुम्ही काय म्हणत होतात? त्याली म्हणते आपण ही हेअरस्टाईल चेंज करून टाकूयात. तेव्हा युवराज म्हणतो तुम्ही म्हणाल तसं, तुम्ही फक्त बोला, मी ते करायला तयार आहे. तर सुशीला आता त्या दोघांची दृष्ट काढते. पिंकी रागातच तिच्याकडे पाहते. त्याली म्हणते युवी तू माझ्यासाठी खरंच खूप बदलतोय असं म्हणून ती सुशीलाला म्हणते सासूबाई आता तुमच्या युवीचा पूर्ण मी चेहरा मोहराच बदलून टाकते. त्याली म्हणते चल आपण आत्ताच्या आत्ता मेकओव्हर करून येऊयात म्हणून ती युवराजचा हात हातात घेते आणि बेब बेव असं म्हणून तेथून जाते. तेव्हा पिंकीला आता खूप राग येतो. ती म्हणते माझ्या धनींचा मेकओव्हर करणार आहे का, मी तुमचा पाठलागच करते असं म्हणून ती आता तेथून जायला निघते. तेवढ्यातच तिला डॉक्टर देवयानींचा फोन येतो. त्या म्हणतात की मी आज इकडे साताऱ्यामध्ये आले आहे आडगावात, त्यामुळे तू लवकरात लवकर मला भेटायला ये, आपण दोघीही बोलूयात. पिंकी आता ठीक आहे असं म्हणते. तर इकडे धनंजय सारखा म्हणत असतो की छबे तू औषध घे, ताप आलं तर कसं होईल. त्यावरती छबी म्हणते मला नाही घ्यायची तुझ्या हातून औषधं. त्यावरती धनंजय आता खूपच चिडतो. ती म्हणते तुझं नाव युवराजला सांगेन हा मी. तेव्हा धनंजय गप्प बसतो. तर मला हिच्याच हातून औषधं घ्यायची असं ती दाराकडे पाहत म्हणते, कारण पिंकी तेथे आता आलेली असते. तेव्हा पिंकीला पाहतात धनंजय जरा घाबरतो आणि म्हणतो की ही कशाला पाहिजे तुला औषधं घेताने, आणि तू का गा इकडे आलीस? मी आहे ना तिचा नवरा जिवंत, मी देतो माझ्या बायकोला औषधं, मी आहे अजून तिची काळजी घ्यायला, तू निघ इथून. तेव्हा आता पिंकी म्हणते तुम्हाला माहीत नाही का युवराज सरांनी काय सांगितलं आहे, मी छबिताईंची केअरटेकर आहे म्हटल्यावर मी आता त्यांची काळजी घेणारच. छबी म्हणते हो मला तूच पाहिजे, माझी फ्रेंड पाहिजे मला असं म्हणून आता ती पिंकीजवळ जाते आणि तिला म्हणते तुझ्या हातूनच मी औषधं घेणार, आणि जर धनंजय तू जर मला घेऊ दिली नाही ना औषधं तर मग मी काय करणार माहिती आहे का, मी युवराजलाच नाव सांगणार, तेव्हा काय करायचं ते करा असं धनंजय म्हणतो. आणि युवराजचं नाव घेतल्यानंतर मात्र तो खूप घाबरतो आणि लगेच तेथून जातो. पिंकी म्हणते छबीताई तुम्ही काय करणार आहात, म्हणजे औषधं घेणार आहात की नाही. तेव्हा छबी म्हणते हो. तर पिंकी आता तिच्याकडून सत्य वधवून घेण्याचा प्रयत्न करते की तुम्हाला आता सध्या डॉक्टर चेक करायला येतात की त्या डॉक्टर मॅडम संध्या. तेव्हा डॉक्टर संध्या नाही येत चेक करायला, कारण डॉक्टर संध्या आणि हा वेडा धनंजय आहे ना त्यांचं काहीतरी वाजलं आहे. ती डॉक्टर संध्या म्हणत होती धनंजयला की तुझं कुणाला तरी नाव सांगणार. त्यावरती आता पिंकी थँक्यू सो मच छबिताई असं म्हणते, कारण तिला माहीत असतं की डॉक्टर संध्या सुद्धा यामध्ये सामील आहेत. नंतर छबी आता गादीखाली लपून ठेवलेल्या गोळ्या देखील आता पिंकीकडे देते आणि म्हणते धनंजय हा मला गोळ्या देत होता परंतु मी ह्या गोळ्या घेतल्याच नाहीत. त्यावरती आता पिंकी लगेच रुमालात त्या गोळ्या बांधून घेते आणि डॉक्टर देवयानींकडे जायला निघते. दुसरीकडे डॉक्टर देवयानी ह्या त्यांच्या केबिनमध्ये असतात. तेवढ्यातच आता पिंकी समोरून येताना त्यांना दिसते. तर समोर ज्या दोन डॉक्टर असतात त्यांना आता डॉक्टर देवयानी म्हणतात की माझी एक खूप महत्त्वाची अपॉइंटमेंट आहे, तुम्ही नंतर या. त्या डॉक्टर ठीक आहे असं म्हणतात आणि लगेच तेथून जातात. पिंकी तेथे येते. तर आता दोघीही एकमेकींना भेटतात आणि मिठी मारतात. तेव्हा माझं दिल आता थोडं नाराज आहे असं पिंकी म्हणते, कारण मला लवकरात लवकर धनींसमोर माझी स्वतःची ओळख आणायची आहे. तेव्हा
डॉक्टर देवयानी म्हणतात सगळं काही ठीक होईल। तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये बापूसाहेब डॉक्टर देवयानींकडे येत लगेच आपली ओळख पिंकीचे वडील असं म्हणून सांगतात। तेव्हा पिंकी इथेच आहे ह्या हॉस्पिटलमध्ये, तुम्हाला भेटायचं आहे का असं त्या विचारतात। तेव्हा बापूसाहेब हो असं म्हणतात। तर काही वेळाने बापूसाहेब हे गाडी पाठीमागे लपतात। तर आता पप्पा पप्पा करत पिंकी तेथे येते। तर बापूसाहेबांना समजतं की पिंकी जिवंत आहे। तर आता मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।